खालील प्रत्येक प्रश्नात एका घनाची पृष्ठे चार वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखवले आहे. या आकृत्यांचे निरीक्षण करा व अचूक पर्याय उत्तर निवडा. हा क्वेश्चन आहे बघा, कोल्हापूर पोलीस भरती 2024-24चा क्वेश्चन आहे. आता डाईसवरती रिझनिंगचा क्वेश्चन आहे बघा. डाईसवरती क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला 4 डाईस नाही का म्हणजे उघडलेला आहे, म्हणजे अनफोल्डिंग केलेला आहे, बरोबर. 4 प्रकारे दाखवलेला आहे. तर असे 2 डाईस निवडा की त्याच्यामध्ये 1 लेटर कॉमन असायला हवं. आता जर आपण 1 आणि 2 मध्ये पाहिलं, इथं बी आहे, बरं, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, मग 2 लेटर कॉमन आहेत. 1 लेटर बघा कशामध्ये, 1 आणि 3 मध्ये जर पाहिलं बी आणि सी कॉमन आहे, ते नाही चालणार. बरं आता 2 हे पहा बरं, 2 आणि 3 मध्ये ह्याच्यामध्ये फक्त सी कॉमन दिसायला लागलाय. मग जे एकच लेटर कॉमन आहे ना, अगोदर ह्या डाईचा विचार करा, इथं सी लिहा आणि क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळीच्या नाही का दिशेने असं फिरा. म्हणजे सी झाल्याच्या नंतर काय आहे, ए लेटर झाल्याच्या नंतर डी आहे, बरोबर, इथं मांडले. नंतर काय आहे, तिसऱ्या डाईसमध्ये या सी लेटर तो कॉमन आहे आपलं, आणि घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं, मग ई लेटर घ्यायचा आणि डॅश, पुन्हा काय घ्या, बी घ्या, बरोबर. आता हे लेटर एकमेकांच्या अपोजिट असतात. डीचे अपोजिट बी असते, एचे अपोजिट ई असते, आणि सीचे अपोजिट जे राहिलेले याच्यामध्ये लेटर किती बघायचे आणि जे राहिलेले ते त्याच्या अपोजिट असते. क्वेश्चनमध्ये विचारले काय, ए हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठ कोणते अक्षर येईल, मग एचे अपोजिट काय असणार आहे, ई असणार आहे, बरोबर. आता दुसरा क्वेश्चन त्याच्यावर विचारला आपल्याला, तो आहे बघा, एफ हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये एफ लेटरच अब्सेंट आहे बघा. ए आले, बी आले, सी आले, ई आले, डी आले, ओके. एफ अब्सेंट आहे, म्हणजेच एफ अब्सेंट आहे ना, मग ते सीचे अपोजिट असणार आहे. म्हणजे सीचे अपोजिट काय असणार आहे, एफ असणार आहे, आणि एफचे अपोजिट सी असणार आहे. मग एफचे अपोजिट काय असणार आहे, सी, ऑप्शन क्रमांक 1.